मंडळींनो, नेहमीप्रमाणे कामावरनं सुटलंय ना की पहिला स्टॉप लागता भाजीवाला दादाचा. तर ते 20 रुपयाची मॉपशी भाजी घेतली आणि घरा केलाय. तर आज आपलं बेत असं तवा पनीर पुलाव बनवायचं. तर त्याच्यासाठी सगळे भाजी कचकच कचकच कापून घेतलंय. कांदो टोमॅटो पण मंडळींनो कडेकडेन कापून घेतलंय आणि तो कांदो एवढं जून होतो ना की अगदी सासू मेल्यासारख्या डोळ्यातनं पाणी येईल. नाक सुद्धा भरला आणि डोळे सुद्धा भरले. तर मंडळींनो त्याच्यानंतर सगळा चिरून झाला. ह्या एवढा सगळा रोंबाट केलेला आहे मंडळींनो. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता भात शिजत टाकूया, पण ते यूट्यूबवाल्या बाबांनी सांगलेल्या भातात हळद टाक म्हणजे भात अजून टेस्टी होईल. तर एवढा सगळं केलंय खरा मंडळींनो, पण विषय असो हा की सामान झालं जास्त आणि त्याच्याप्रमाणे आपलं तवं झालं बारको. आपण थोडीशी रेसिपी चेंज करूया. आपण नाव टाकूया टोप पनीर पुलाव. तर मंडळींनो मस्तपैकी गॅस पेटवलाय, त्याच्यावर टोप ठेवलंय आणि कांदो टोमॅटो आलं लसूण पेस्ट गरगर 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 रंगवलंय आणि मंडळींनो आपलं तवा पनीर पुलाव तयार झालेलो. पण ते का बघलंय मंडळींनो दुसऱ्या दिवशी. कारण विषय कसं आज असं 15 ऑगस्ट आणि माका माहीत होता सकाळी उशिरा उठणार आणि उठल्या उठल्या भूक लागतात, त्याच्यामुळे त्याची सोय मी रात्रीच करून ठेवलेली आहे. असतंय की सकाळी उठलंय नालय धुलंय आणि मंडळींनो खाऊ घेतलाय. तुम्ही बघू शकताच आपलं टोप पनीर पुलाव एकदम कडकमध्ये झालेलो होतो. आणि आता दिवसभर मंडळींनो ह्याचा पीठ पाडूचा, कारण टोपभर पुलाव संपल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तर मंडळींनो मस्त खाऊन घेतलाय. तर मंडळींनो बरेचशी मंडळी मेसेज करतात की तुला ड्रेसिंग सेन्स नाहीये, अजून व्यवस्थित कपडे घातलीस तर छान दिसशील. मंडळींनो माका सांगा, जर मी बाहेर छान खाल्लंय आणि तुमच्या पुढ्यात जर चांगलं वागलंय म्हणजेच पोटात याक आणि वटात याक केलंय, तर परत कधी माका तुम्ही दारावर तरी उभे करशाल काय? तुम्हीच सांगा.